सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। किती का रस्त्याचं काम सुरू असताना पहिल्या दिवसापासून ठेकेदार तो वादळी बोलत आहे। जोर जबरदस्तीनं त्यानं काम सुरू केलेलं होतं। शेतकऱ्यांच्या समजा जे 10 गुंठ समजा गेला असेल पहिल्या आवडतं तिथं 20-20 गुंठ तो आतमध्ये शिरलेला आहे। पहिलं 12.5 यंत्र काम हे सोना नाही हेच आहे आणि यंत्रणा म्हणते राष्ट्रीय महामार्ग म्हणून आलेला याच्यामध्ये पहिला आपला राज्य महामार्ग होता, त्याच्यावरती सार्वजनिक बांधकाम विभागाचं निरीक्षण आहे। काम पूर्णपणे निकृष्ट झाल्याचं आहे। वारंवार तक्रार आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या होत्या, तर त्याच्यावरती अजून कुठलंही नाहीये। शेतकऱ्यांच्या व्यथा एक मिनिट ऐकून घेतली बोल काय कसलंय सरी स्वसात कोणालाही घेतलं नाही, नोटीस नाही काय नाही। फोटो पण काढा। निसरे ते मायनी या रस्त्यासंदर्भात आजपर्यंत रस्ता सुरू झाल्यानंतर आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेले आहेत। सगळ्या शेतकऱ्यांनी तिथल्या लेवलवरती आंदोलन केली तिथल्या त्या तालुक्यात। पण आज इथं आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आलो याच्यामध्ये मागच्या वेळेस 26 जानेवारीला आत्मदहनाचा आम्ही इशारा दिल्यानंतर त्यांनी त्या रस्त्याचं काम किंवा थांबवलं त्या अंतुर्जी गावामध्ये, आणि तिथून पुढं ते रस्त्याचं काम होणार नाही असा एक आदेश आम्हाला दिला होता, लेखी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने। परंतु त्यांनी आता आमची जमिनीचे फेरफार तयार केले। जे फेरफार जे त्यांनी आवड केला होता पाठीमागं, त्या आवडच्या माध्यमातून त्या आवडला कुठलाही कागदपत्राचा पुरावा नाही, कुठलेही कागदपत्र सोबत जोडलेले नाही आहेत। शेतकऱ्यांचे जिथं अंगठे आहेत तिथं सह्या घेतलेल्या आहेत। ज्याचा वडील जिवंत असताना ज्या पोराच्या नावाने झालेत अशा प्रकारचा खोटा आवड तो होता, आणि त्याच्या आधारे आता आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ते कमी केल्या आहेत। कुठलाही मोबदला नाही, आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना दिला पाहिजे। जर आर्थिक मोबदला शेतकऱ्यांना जर मिळाला नाही तर आम्ही इथून पुढचं आंदोलन तीव्र करणार शेतकऱ्यांसाठी।